प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात सर्वांना प्रेमाचा सलाम आणि नवीन वर्षाच्या आपणा सर्वांस मनापासून हार्दिक शुभेच्छा. या प्रभातीच्या मननामध्ये आपण आज मार्कुस शुभवर्तमान याचा 4था अध्याय आणि वचन 35 वाचूया. आणि ह्या वचनामध्ये असं लिहिलं आहे, त्याच दिवशी संध्याकाळ झाल्यावर तो त्यांना म्हणाला, आपण पलीकडे जाऊया. देवबाप या वाचलेल्या वचनावर त्याचा भरपूर आणि विपुल आशीर्वाद पाठव. मार्क पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने लिहित असताना एका दिवसासंदर्भात लिहित आहे आणि त्या दिवशी संध्याकाळ झाली. प्रियानो, त्या दिवशी संध्याकाळ झाली हे काही नवीन नाही. जसं उत्पत्तीत आम्ही पाहतो की प्रभूने प्रकाश केला आणि सर्व काही निर्माण केलं, त्या ठिकाणी असं लिहिलं आहे की सकाळ झाली आणि संध्याकाळ झाली, सकाळ झाली आणि संध्याकाळ झाली. परंतु विशेष करून मार्क पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने लिहित असताना त्याच दिवशी संध्याकाळ झाली, कारण या संध्याकाळच्या या समयामध्ये काहीतरी भयंकर घडलेलं आहे, काहीतरी विचित्र घडलेलं आहे आणि काहीतरी उत्तम असं घडलेलं आहे प्रियांनो. आणि त्याच दिवशी काय झालेलं आहे की तो त्यांना म्हणाला, कोण कोणास म्हणालं? प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना म्हणाला, आपण पलीकडे जाऊया. कुठे होते हे अलीकडे होते. अलीकडून पलीकडे जाणारे शिष्य, एका प्रवासामध्ये असलेले शिष्य आणि प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला दिसतो. कारण आज आपण 2026 मध्ये आलेलो आहोत. आम्ही काही दिवसापूर्वी अलीकडे होतो, 365 दिवसांपूर्वी अलीकडे होतो आणि आज आपण पलीकडे आलेलो आहे. आणि हा मोठा प्रवास आपण केलेला आहे. आपल्या साक्षी आपण ऐकलेल्या आहेत आणि या 365 दिवसांमध्ये प्रभूने कशा प्रकारे कृपा केली, सुखा दुःखात प्रभू आमच्याशी कसा वागला, कसा राहिला आणि या सर्व अनुभवातून जात असताना आज पलीकडे आपण आलेलो आहोत. एक दिवस असा येईल की आपण कायमचं पलीकडे जाऊ आणि त्या स्वर्गामध्ये असू. परंतु अलीकडे असताना काही गोष्टी शिकणं गरजेचं आहे, कारण या आपण पलीकडे जाऊया. ज्यावेळेस आम्ही पाहतो की अलीकडच्या गोष्टी स्मरणात ठेवणं गरजेचं आहे. जे 2025 मध्ये ज्या काही गोष्टी घडल्या त्या गोष्टी, तो अनुभव 2026 मध्ये आम्हाला निश्चित उपयुक्त ठरणार आहे. कारण इब्री लोकास पत्र 10 अध्याय 32 वचनामध्ये प्रभूचं वचन सांगतं की पूर्वकाळचे दिवस आठवा, आम्हाला स्मरण करण्यासाठी सांगतो. आणि म्हणून आम्हाला पूर्वकाळचे दिवस आठवून 2026 मध्ये जे आम्ही पलीकडे आलेलो आहोत, पदार्पण केलेलं आहे, ते आमच्या विश्वासी जीवनासाठी निश्चित उपयुक्त ठरल्याशिवाय राहणार नाही. काय झालं पलीकडे जात असताना? त्या ठिकाणी आम्हाला असं दिसतं वचन 36 पासून, तेव्हा लोकसमुदायाला सोडल्यावर तो मचव्यात होता तसाच ते त्याला घेऊन गेले. दुसरेही मचवे त्याच्याबरोबर होते. नंतर मोठे वादळ झाले व लाटा मचव्यावर अशा आदळत होत्या की तो पाण्याने भरू लागला. काय झालं पलीकडे जात असताना? काय झालं या प्रवासामध्ये? तर यांच्या जीवनात या प्रवासातील मोठे वादळ आम्हाला दिसतं. पहिला मुद्दा, शिष्यांच्या जीवनातील मोठे वादळ, प्रवासातील मोठे वादळ. का बरं शिष्यांच्या जीवनात मोठे वादळ आलं? कारण त्या ठिकाणी आम्ही पाहतो की ते तर आज्ञापालन करत होते. तो त्यांना म्हणाला, प्रभू येशू ख्रिस्त शिष्यांना म्हणाला आणि त्यांनी ते ऐकलं. पलीकडे जाण्यास ते तयार झाले. त्यांनी काकू केलं नाही की संध्याकाळ झाली प्रभू, आपण सकाळी प्रवासात जाऊ. ते अलीकडे थांबण्याची इच्छा त्यांनी प्रभू बरोबर समोर प्रगट केली नाही. तरी सुद्धा आज्ञापालन करीत असताना यांच्या जीवनात मोठे वादळ आले. त्या ठिकाणी लाटा मचव्यावर आदळत होत्या. एवढंच नाही तर पाणी देखील मचव्यामध्ये भरू लागलं होतं, शिरू लागलं होतं. प्रियांनो, आज 2025 मधून आपण पलीकडे आलेले लोक, आमच्या तारवाची परिस्थिती अशी आहे काय? आमच्या तारू त्या मोठ्या वादळात अडकलेलं होतं का? आज्ञापालन करीत असताना आमच्या तारवाला लाटा आदळत होत्या का? आमचा तारू अनेक अशा संकटाने भरत होता का? लक्षात ठेवा, आमचं आज्ञापालन करत असताना ह्या जर गोष्टी आमच्या ठिकाणी त्यांच्या विश्वासामध्ये भर पडावी. कारण प्रभू येशू ख्रिस्त वचन 40 मध्ये शेवटच्या भागामध्ये असं लिहिलं आहे, तुम्हाला विश्वास कसा नाही? प्रियांनो, आमच्या विश्वासी जीवनात विश्वास असणं गरजेचं आहे.
आणि या ठिकाणी त्यांच्या विश्वासामध्ये वृद्धी होण्यासाठी त्या आज्ञापालनामध्ये त्यांची परीक्षा प्रभूने कदाचित घेतली असेल आणि त्या विश्वासामध्ये अनुत्तीर्ण झालेले शिष्य आम्ही पाहतो आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या मुखामध्ये अनेक अशा गोष्टी आल्या त्या पुढे आपण पाहणार आहोत. परंतु एक आहे, आज्ञापालन करीत असताना मोठं वादळ विश्वासणाऱ्यांच्या जीवनात येणार. त्यांची आत्मिक स्थिती कशा प्रकारची आहे त्या परिस्थितीनुसार त्यांच्या जीवनात ती वादळं, त्या प्रकारची वादळं येणार म्हणजे येणारच. आणि म्हणून आज्ञापालन करीत असताना एक विश्वासी जीवन जगताना या गोष्टी आमच्या जीवनात घडणार. कारण एकच, आमचा विश्वास प्रभूला वाढवायचा आहे. आमच्या विश्वासाची पारख प्रभूला करायची आहे. त्या इयोबाचं उदाहरण पहा. त्या इयोबाच्या विषयी लिहिलेलं आहे. तो सात्विक आणि सरळ मनुष्य होता आणि त्याच्या जीवनामध्ये हे मोठं वादळ आम्ही पाहतो. जर सुरुवातीची वचनं जर पाहिली तर सर्व धनसंपत्ती आणि समृद्धी आम्हाला दिसते. संततीची समृद्धी आम्हाला दिसते. 7 पुत्र 3 कन्या आहे, उंटे आहे, गाढवे आहे, मेंढरे आहे, सर्व काही आहे. परंतु त्याच अध्यायाच्या शेवटच्या भागामध्ये आम्ही पाहतो की त्या ठिकाणी ते शत्रू आले, त्या गड्यांना वधिले. ते शत्रू आले, गाढवांना घेऊन गेले. ते शत्रू आले, उंटांना घेऊन गेले. आणि असं करत करत आम्ही ज्यावेळेस 17व्या वचनापासून 18व्या वचनात येतो की कुणीतरी त्याच्याकडे आलं आणि सांगत आला की तुझे पुत्र व कन्या ही आपल्या ज्येष्ठ बंधूंच्या घरी भोजन करीत द्राक्षरस पीत होती. तो रानाकडून आलेल्या प्रचंड वाऱ्याच्या सोसाट्याने त्या घराचे चारी कोपरे हादरले. त्यामुळे हे ते घर, त्या तरुण मंडळी कोसळले आणि ती सगळी मरून गेली. हे तुला सांगावयास मीच एकटा असा निभावून आलो आहे. सगळी मंडळी मरून गेली. काय होतं योबाच्या जीवनात? धनसंपत्ती, समृद्धी, संतती सर्व काही होतं. परंतु परीक्षेतून जात असताना सैतान त्याची परीक्षा घेत होता आणि परीक्षेतून जात असताना, सर्व आज्ञापालन करीत असताना त्या ठिकाणी योबाची परिस्थिती, प्रचंड मोठं वादळ त्याच्या जीवनात आला. समृद्धी गेली, संतती गेली, तरी सुद्धा त्या योबाच्या मुखात काय आहे? परमेश्वराने दिले, परमेश्वराने नेले. काय आहे शब्द? परमेश्वराने दिले आणि परमेश्वराने नेले. प्रियानो, या मोठ्या संकटामध्ये असताना, या मोठ्या वादळात असताना कदाचित या 2025 मध्ये अनेक गोष्टी आमच्या हातातून गेल्या असेल, अनेक गोष्टी आमच्या पासून दूर गेल्या असेल. परंतु एक लक्षात ठेवायचं, हा परमेश्वराने दिले आणि परमेश्वराने नेले. का? कारण त्याचं नाम धन्य असं आहे. प्रियांनो, विश्वासणाऱ्यांच्या मुखात काय शब्द आहे? या मोठ्या प्रवासातून आम्ही जात असताना मोठे वादळ आमच्या जीवनात येणार म्हणजे येणारच. आणि अनेक अशा गोष्टी गेल्यानंतर आमच्या मुखात एकच शब्द, धन्य परमेश्वराचे नाम. कारण हा पाऊल रोमकरास पत्रामध्ये लिहित असताना तो म्हणतो की मला, त्या ठिकाणी वाचतो आम्ही रोमकरास पत्र 8 अध्याय आणि वचन जर बघितलं 35 पासून, ख्रिस्ताच्या प्रीतीपासून आपल्याला कोण विभक्त करील? क्लेश, आपत्ती, छळणूक, उपासमार, नग्नता, संकट किंवा तरवार ही विभक्त करतील काय? वचन जर आम्ही पाहिलं 38, तर कारण माझी खात्री आहे की मरण, जीवन, देवदूत, अधिपती, वर्तमान काळच्या गोष्टी, भविष्यकाळच्या गोष्टी, बले, उंची, खोली आणि किंवा दुसरी कोणतीही सृष्ट वस्तू, ख्रिस्त येशू आपला प्रभू याच्यामध्ये देवाची आपल्यावरील जी प्रीती आहे तिच्यापासून आपल्याला विभक्त करावायला समर्थ होणार नाही. कोणतंच संकट, कोणतंच वादळ त्या प्रभूच्या प्रीतीपासून आम्हाला विभक्त करू शकत नाही. प्रियांनो, एकच लक्षात ठेवणं गरजेचं आहे की विश्वासी जीवनामध्ये हे मोठं वादळ येणार म्हणजे येणारच. परंतु या वादळात आम्ही प्रभूच्या प्रीतीपासून विभक्त होणार नाही. आज्ञापालन करीत असताना शिष्यांच्या जीवनात आलेलं मोठं वादळ, परंतु आज्ञाभंग करीत असताना देखील आमच्या जीवनात मोठी वादळ येऊ शकतात. त्या योनाचं उदाहरण पहा. तो योनाला सांगितलं होतं कुठे? निनवे शहरात जा, पण निघाला तार्शिशाच्या दिशेने आणि जात असताना त्या प्रवासामध्ये त्या तळमजल्यावर गाढ झोपलेला योना आम्हाला दिसतो. आणि अशा परिस्थितीमध्ये जे सुवार्ता कार्य निनवेत न्यायचं होतं आणि त्या ठिकाणी योना दुसऱ्या दिशेने देवाच्या विरुद्ध जाताना आम्ही पाहतो. प्रियांनो, संपूर्ण जहाज प्रभूने आडून ठेवलं एका प्रचंड वायूने, वादळाने, आणि त्या ठिकाणी योनामुळे कुणालाच पुढे जाता येत नाही. काय दिसतं? ज्या वेळेस माझ्या जीवनात आज्ञाभंग असतो, देवाच्या विरुद्ध मी वागतो, देवाच्या आज्ञेविरुद्ध वागतो,
प्रियांनो, प्रभू वादळ आणणार आणि आम्हाला असं थांबवणार की आमच्या बरोबर अनेकांना तो थांबवू शकतो. प्रिया, योनाच्या जीवनातला आज्ञाभंग आम्ही पाहतो. 4 गोष्टी आम्हाला त्या ठिकाणी दिसतात. योना देवाविरुद्ध वागला किंवा देवाविरुद्ध चालला. दुसरी गोष्ट, दुसऱ्या अध्यायात आम्ही पाहतो की योना देवाच्या बाजूने, देवाच्या दिशेने धावला किंवा चालला. तिसऱ्या अध्यायात जर आम्ही पाहिलं की देवाच्या बरोबर, देवाच्या आज्ञेप्रमाणे चालला. परंतु चौथी गोष्ट प्रियांनो, की तो देवाच्या पुढे चालला. ही भयंकर गोष्ट आहे, देवाच्या पुढे जाणे. देवाच्या विरुद्ध जाणे आणि देवाच्या पुढे जाणे या भयंकर गोष्टी आहे. आणि जे देवाच्या बरोबर किंवा देवाच्या बाजूने चालतात ते उत्तम गोष्ट आहे. का माहितीये का? तर देवाच्या बरोबर चालणं हे उत्तम आहे, पण देवाच्या विरुद्ध ज्यावेळेस जातो त्यावेळेस मोठं वादळ येतं. परंतु चौथ्या गोष्ट, की देवाच्या पुढे चालणं म्हणजे काय, की देवाची इच्छा वेगळी होती. निनवे शहरावर, निनवेच्या लोकांवर कृपा करावी. परंतु योना तुतीच्या झाडाखाली बसून काय करत होता? या लोकांचा नाश कसा होईल ते पाहण्याचा प्रयत्न करत होता. प्रियांनो, प्रभू म्हणतो की मला त्याच्यावर कृपा करायची. पण योनाचे विचार प्रभूच्या विचारांच्या पुढे चालले असताना एक छोटासा किडा तयार करून ज्या सावलीखाली तो बसत होता ते झाडच प्रभूने नष्ट केलं. प्रियांनो, आमच्या जीवनात मोठं वादळ का? एकतर आज्ञा पालन, आमच्या विश्वासाची पारख होण्यासाठी. परंतु प्रभूच्या विरुद्ध जर आम्ही जात असेल तर 2025 मध्ये अशी देखील वादळ आली असेल की अनेक गोष्टी आमच्यापासून प्रभूने रोखून ठेवल्या, आमचे मार्ग रोखून ठेवले. आम्हाला वाटतं की प्रभू आमच्या विरुद्ध आहे, आमचं मन प्रभू जाणत नाही. परंतु एक लक्षात ठेवा, आमच्याकडून काहीतरी चूक झालेली आहे. दुसरी गोष्ट आपण पटकन पाहू त्या ठिकाणी, की वचन 38, तो तर वरामावर उशास घेऊन झोपी गेला होता. तेव्हा ते त्याला जागे करून म्हणाले, गुरुजी, आपण बुडत आहोत, तरी आपणाला काहीच वाटत नाही काय? एक, प्रवासातील मोठे वादळ. दुसरी गोष्ट, प्रवासातील मोठा प्रश्न. काय आहे मोठा प्रश्न? की गुरुजी, आपण बुडत आहोत, तरी आपणाला काहीच वाटत नाही काय? काहीच वाटत नाही काय? प्रियांनो, किती भयंकर असा प्रश्न आहे प्रियांनो. प्रभूला आपण विचारतो, काहीच वाटत नाही काय? स्तोत्रकर्ता म्हणतो की तो आमची प्रकृती जाणतो, आम्ही केवळ माती आहोत तो आठवतो आणि एका बापाप्रमाणे आमच्यावर प्रेम करतो. प्रियांनो, त्या पित्याने आपल्या पुत्राला देऊन आपली प्रभूने काळजी घेतली. ज्यावेळेस लूक शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त त्या बेथानीमध्ये गावामध्ये आला, त्या कुटुंबात आला, मार्था मरियेच्या, त्यावेळेस कामाचा भार पडल्यामुळे मार्था काय म्हणते? प्रभू, तुला माझी पर्वा नाही काय? तिने सर्व भार, मरियेने सर्व कामाचा भार माझ्यावर टाकलाय. हा पर्वा शब्द ज्यावेळेस आहे मार्थेच्या तोंडातून, अतिशय भयंकर आहे. प्रियानो, मनुष्याची पर्वा करण्यासाठी, मनुष्याची काळजी घेण्यासाठी त्याने आपला एकुलता एक पुत्र या जगामध्ये पाठवला. कारण का? आमच्याविषयी त्याला पर्वा आहे, काळजी आहे, चिंता आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये जे आम्ही नरकाचे वाटेकरी होतो ते स्वर्गाचे वाटेकरी व्हावे म्हणून प्रभूने आपल्या पुत्राला पाठवलं. परंतु या ठिकाणी मनुष्य काय म्हणत आहे? की प्रभू, तुला माझी पर्वा नाही काय? प्रभू, आम्ही बुडत आहोत, तुला काहीच वाटत नाही काय? काय त्या निर्माणकर्त्याला वाटत असेल? प्रियांनो, या 2025 मध्ये या संकटातून जात असताना माझ्या मुखातून असे प्रश्न निघाले आहे काय? जेणेकरून या प्रश्नांनी आपल्या प्रभूला दुःख झाले असेल. बघा ना, त्या उत्पत्तीच्या ग्रंथामध्ये 12व्या अध्यायामध्ये त्या धनाढ्य अशा अब्रामाला, समृद्धीने भरलेल्या अब्रामाला प्रभूने वाचन केलं. आपल्या बापाचं घर सोड, नातेवाईक सोड, सर्व त्यांनी सोडलं. तुला धनसंपत्ती देईल, तुला समृद्ध कर, तुला संतती देईल. पण पुढे जात असताना आम्ही पाहतो की त्याच्या जीवनात मोठा दुष्काळ आला. त्या मिस्रात त्याला काही दिवस जावं लागलं. आणि त्याच्या जीवनातील पडझड असो किंवा संतती जो इश्माईल आहे आला, आणि त्या ठिकाणी प्रभूची इच्छा नव्हती की इश्माईलापासून संतती व्हावी, पुढे त्याचे राष्ट्र निर्माण व्हावं. परंतु अशा परिस्थितीमध्ये आपल्या बापाचं घर सोडलं, मोठा दुष्काळ आला. पुढे जातो आम्ही पाहतो की त्या ठिकाणी हागारला सोडलं, इश्माईलला सोडलं आणि नंतर इसहाकाला देखील सोडण्यासाठी प्रभूने सांगितलं. अशा मोठ्या वादळातून जात असताना त्याच्या मुखात एकदाही असा प्रश्न आला नाही की प्रभू,
जर मला इसाहाक द्यायचा होता, इसाकाला तुला द्यायचं होतं किंवा इसाकाला अर्पण करायचं होतं, तर मला इसाहाक का दिला? प्रभू, जर माझ्या जीवनात मोठा दुष्काळ येणार होता, तर माझ्या बापाच्या घरातून मला का तू बाहेर आणलंस? कारण अनेक प्रश्न त्याच्या समोर असतील, परंतु पवित्र शास्त्र आम्हाला कुठेच लिहित नाही, आम्हाला सांगत नाही, की अब्रामाच्या मुखातून असा प्रश्न आला, की प्रभू, तुझी तुला माझी पर्वा नाही काय? त्या योसेफाचं जीवन पहा. याकोब म्हटला, जा आपल्या भाऊ कसे आहेत ते पहा. तो निघाला आणि जात असताना भावांनी त्याला दुरूनच पाहिलं. त्या ज्या भावांची काळजी घेण्यासाठी त्याला त्यांची चिंता म्हणून तो आला होता, त्याच भावाने त्याला कुठे टाकलं? खड्ड्यात टाकलं. त्या खड्ड्यातून तो इश्माएलाच्या त्या सर्व काही तांडामध्ये दिसतो आम्हाला. तिथून पोटिफरच्या घरामध्ये दिसतो. प्रामाणिकपणे काम करताना दिसतो, तरी सुद्धा काय झालेलं आहे? त्याच्या चारित्र्यावर दाग लागलेला आहे. पोटिफरच्या पत्नीने तिच्यावर आरोप केलेले आहेत. तिथून पुढे आम्ही तुरुंगात पाहतो. या सर्व गोष्टी करत असताना योसेफाच्या मुखातून असा प्रश्न निघाला नाही, प्रभू माझ्या जीवनात असं का? एक लक्षात ठेवा, की जर माझ्या जीवनामध्ये अशी पडझड झाली, तर त्या माझ्या मुखातून हा प्रश्न नसावा, की प्रभू, माझी तुला पर्वा नाही काय? किंवा आमची काळजी नाही का? कारण का? माझा प्रभू माझं भवितव्य जाणतो. पुढे माझ्या जीवनामध्ये काही मोठ्या गोष्टी घडणार असेल, तर प्रभू माझ्या जीवनात अशी मोठी वादळं येणार म्हणजे येणार. हे उत्तर आहे या प्रश्नाचं, की माझा प्रभू माझ्याविषयी सर्व काही जाणतो. तो सर्व ज्ञानी आहे. त्र्याण्णव, या 2026 मध्ये एवढं जरी कळालं, की मला ही गोष्ट मिळाली नाही, ती गोष्ट मिळाली नाही. कारण का? या गोष्टीने माझ्या जीवनात, माझ्या विश्वासी जीवनात अधोगती येणार आहे. माझं भयंकर नुकसान होणार आहे. माझा प्रभू जाणत आहे. आणि तिसरी गोष्ट आपण पाहूया, की वचन 39, मार्क शुभवर्तमान 4 अध्याय आणि 39 वचन. तेव्हा त्याने उठून वाऱ्याला धमकाविले आणि समुद्राला म्हटले, उगा रहा, शांत हो. मग वारा पडला व अगदी निवांत झाले. 39 वचनामध्ये पहिलं बघितलं आपण मोठं वादळ, मोठा प्रश्न आणि तिसरी गोष्ट मोठा अनुभव. त्या ठिकाणी त्या अनुभवातून जात असताना त्या ठिकाणी असं लिहिलं आहे, तेव्हा त्याने उठून, तारणारा उठलेला दिसतो प्रियांनो. तो काही काळ झोपलेला आम्ही पाहतो. परंतु तो उठलेला आहे. त्याला त्या मोठ्या वादळाने उठवलं नाही. त्याला त्या लाटांच्या त्या हादऱ्यांनी उठवलेलं नाही. किंबहुना तारूमध्ये ते पाणी जे भरत होतं, ते त्याच्या तोंडावर देखील उडत आहे, त्याच्या पायावर उडत आहे, त्याच्या शरीरावर उडत आहे. पण त्या पाणी देखील त्याला उठवू शकत नव्हतं. परंतु शिष्यांची काळजी म्हणून शिष्यांचे जे शब्द आहे, त्या प्रार्थनेने किंवा प्रश्नाने तो उठलेला आहे. प्रियांनो, तो योग्य समयी उठतो. योग्य समयी तो उठतो आणि आपलं कार्य करतो. बघा ना, त्या कानागावच्या ठिकाणी मरिया गेली आणि म्हटले, की त्यांच्याजवळ द्राक्षरस नाही, तो संपला आहे. तो काय म्हणाला, की माझी वेळ अजून आली नाही. तो त्याच्या वेळेत काम करणारा देव आहे. तो निर्माणकर्ता आहे. तो राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू आहे. मला फक्त एकच आद्य कर्तव्य आहे माझं, की मला त्याच्याकडे प्रार्थना करायची, विनवणी करायची, अश्रू ढाळायचे आणि त्या ठिकाणी तो प्रभू योग्य समयी माझ्या प्रार्थनेचं उत्तर देणार. त्या ठिकाणी तो झोपलेला होता. निर्माणकर्ता झोपलेला होता. परंतु मनुष्य देहामध्ये असताना त्या ठिकाणी त्याची झोप आम्हाला दिसते. त्याचं मनुष्यत्व त्या ठिकाणी प्रगट करीत असताना तो लिहित आहे, तो झोपलेला आहे. परंतु कोणतीही गोष्ट त्याला उठवू शकली नाही. पण शिष्यांचे शब्द ने तो उठला आणि काय झालं बरं? त्या ठिकाणी असं लिहिलं आहे, की त्याने वाऱ्याला धमकाविले. प्रियांनो, वाऱ्याला धमकाविले. एवढंच नाही तर त्याला सांगितलं, समुद्राला शांत हो. समुद्राला शांत होण्यास सांगितले आणि लगेच काय झालं? वारा पडला, अगदी निवांत झाले. या शिष्यांनी या प्रभूच्या चमत्कार करत असताना अनेक भूतग्रस्तांना शांत केलेलं प्रभूने पाहिलं. अनेक आजारांना अनेक त्याने घालवलेलं पाहिलं. अनेक जे रोगी होते, जे कुष्ठरोगी होते, जे त्रस्त होते, त्या प्रत्येकाला शांत केलेलं ह्यांनी पाहिलं होतं. परंतु निसर्गाला धमकावणारा हा व्यक्ती आहे तरी कोण? त्या ठिकाणी पुढे लिहिलेला आहे. तो आहे तरी कोण? प्रियांनो, आज निसर्गाला धमकवणारा कोण आहे? या जगामध्ये कोण आहे?
की जो निसर्गाला धमकावू शकतो. पहा ना, कोरोना काळ येऊन गेला. अनेक ज्ञानी, विद्वान लोक होते. कुणी त्याला धमकावू शकले नाही. अनेक असे प्रचंड अशी संकट येतात निसर्गाचे, पण कुणीही त्या निसर्गाला धमकावू शकत नाही. का? कारण निसर्ग आमच्या स्वाधीन नाही, अधीन नाही. पण तो एक जो आहे, जो निर्माणकर्ता परमेश्वर, त्याच्या अधीनतेत तो निसर्ग आहे, हे वचन सांगत आहे. मोठा अनुभव आहे प्रियांनो. मोठा अनुभव आहे निसर्गाला धमकावणारा प्रभू आणि त्या ठिकाणी समुद्राला धमकावणारा, शांत करणारा प्रभू. प्रियांनो, अगदी निवांत झाले. प्रियांनो, अनुभव काय आहे? जर माझ्या या गेल्या वर्षामध्ये प्रवासात मोठे वादळ आले, कदाचित मोठे प्रश्न माझ्या मुखातून देवाविरुद्ध घडले असेल, परंतु एक अनुभव आहे. या नवीन वर्षामध्ये अगदी निवांत झाले, शांत झाले. अगदी शांत झालेला अनुभव आम्ही घेत आहोत. कारण का? प्रभू आमच्या बरोबर आहे. प्रभू आम्हाला पलीकडे नेत आहे. कारण का? कारण प्रभू आमच्या तारवात आहे आणि कोणतेही वादळ असो, तो शांत करण्यात समर्थ आहे.